नमस्कार. रेणुका INB या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. वैखरी राज्य साहित्य पुरस्कार 2024 या पुरस्काराची माहिती या व्हिडिओमध्ये आहे. सहकार महर्षी स्वर्गीय भास्करराव शिंगणे कला महाविद्यालय खामगाव यांच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. रुपये 11,000 रोख, सन्मान चिन्ह व मानपत्र हे या पुरस्काराचं स्वरूप आहे. कविता विभागासाठी सहकार महर्षी स्वर्गीय भास्करराव शिंगणे स्मृती पुरस्कार, तर कादंबरी विभागासाठी प्राचार्य स्वर्गीय गो. पु. देशमुख स्मृती पुरस्कार देण्यात येणार आहे. कविता विभागासाठी सहकार महर्षी स्वर्गीय भास्करराव शिंगणे स्मृती पुरस्कार, कादंबरी विभागासाठी प्राचार्य स्वर्गीय गो. पु. देशमुख स्मृती पुरस्कार देण्यात येणार आहे. हे दोन पुरस्कार महाराष्ट्रातील कविता कादंबरीला देण्यात येतील. त्याचबरोबर श्रीमती स्वर्गीय शालिनीताई देशमुख स्मृती पुरस्कार हा पुरस्कार देखील देण्यात येणार आहे. श्रीमती स्वर्गीय शालिनीताई देशमुख स्मृती पुरस्कार हा पुरस्कार विदर्भ प्रांतातील कोणत्याही एका साहित्य कृतीला देण्यात येणार आहे. बहुचर्चित साहित्य कृतीला कवी विशाल इंगोले स्मृती पुरस्कार देखील देण्यात येणार आहे. म्हणजे वरील 3 पुरस्कारांच्या व्यतिरिक्त अजून एक पुरस्कार देण्यात येणार आहे आणि तो आहे कवी विशाल इंगोले स्मृती पुरस्कार, आणि हा बहुचर्चित साहित्य कृतीला देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी मात्र पुस्तकं पाठवायची आवश्यकता नाही. लेखक प्रकाशकांनी 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या 3 प्रती, अल्पपरिचय आणि फोटो 31 जानेवारी 2025 पर्यंत पोहोचतील या बेताने पाठवायच्या आहेत. म्हणजे या संपूर्ण वर्षात, कॅलेंडर वर्षात आपलं प्रकाशित झालेलं पुस्तक आपण या पुरस्कारासाठी पाठवू शकतो. 3 प्रती पाठवायच्या आहेत. अल्पपरिचय, त्यासोबतच अल्पपरिचय आणि फोटो देखील पाठवायचा आहे. आणि हे सगळं पाठवण्याची अंतिम मुदत आहे 31 जानेवारी 2025. हे आवाहन डॉक्टर सुनील पवार, मुख्य संयोजक वैखरी राज्य साहित्य पुरस्कार यांनी केलेलं आहे. पुस्तक म्हणजेच प्रवेशिका पाठवण्याचा पत्ता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. काही शंका किंवा अडचण असल्यास त्यांनी संपर्क क्रमांक देखील दिलाय, जो आता तुमच्या डोळ्यासमोर स्क्रीनवर